नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील, सृष्टी एंटरप्राइजेसचा सर्वेसर्वा. आजचा जो व्हिडिओ आहे हा टू व्हीलर सेगमेंटमध्ये एक थोडासा चेंजेस करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय की टू व्हीलर वॉश करणे हे जी अडचण येते आपल्याला की हा जो व्हील आहे हा व्हील जेव्हा वॉश करतो आपण त्यावेळेला प्रॉपरली फिरल्या न गेल्यामुळे तो वॉश होत नाहीये. किंवा सेम प्रकार हा मागचा जे व्हील आहे याचा जो डिस्टन्स आहे, जर आपण डिस्टन्स चेक केला तर फॉर एक्झाम्पल आता जर चेक केला आपण तर एक साधारण जमिनीपासनं ही जी हाईट आहे ती आपली आत्ता सध्या 2 फूट मिळते. आणि सेम प्रकार आपलं हे जे चाक आहे हे ऑलमोस्ट 2 फुटावरती येऊन थांबलेलं असतं. तर हे वॉश करताना जर आपण गन घेतली हातात आणि वॉश करायचा जर प्रयत्न केला तर हा एरिया जो आहे एवढा कव्हर होत नाहीये. तर ह्या ज्या अडचणी आहेत टू व्हीलर वॉश करण्यासाठी ते या सेगमेंट सॉल्व्ह करण्यासाठी आपण एक नवीन स्टँड जे आहे ते मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. ही जी टू व्हीलर आहे आता आपण साईडला घेऊन तर स्टँड जे आहे हे स्टँड मेकॅनिकल ऑपरेट होणारा स्टँड आहे, इझी टू कॅरी आहे. हे स्टँड आपण इथे लावून घेऊन या स्टँडला माउंटिंग करण्यासाठी आपण अँकर फास्टनरची पण अरेंजमेंट दिलेली आहे की जर याला फिक्स करायचं असेल तर तुम्ही हे फिक्स करू शकता. आता सोप्या याच्यात आपण याला माउंटिंग केलंय. याच्यावरती आपण आता टू व्हीलर जी आहे ती लावू. टू व्हीलरचं जे मेन स्टँड आहे या स्ट्रक्चर वरती बसायला पाहिजे. या स्टेजला नेल्यानंतर हे जे स्टँड आहे हे लावून या गाडीला उचलले. आता ऑलमोस्ट हे जे इंजिन मागचा जो भाग आहे ज्याच्यात गाडी कचरा वगैरे जे म्हणतो आपण, जास्त करून ह्या सेगमेंटमध्ये कचरा असतो, हे स्टँड आता ऑलमोस्ट आपल्याला हाईट मिळालेली आहे विदाऊट स्टँड ओपन वरती करता. हे जवळजवळ आता 2.5 फूट आपल्याला जागा मिळालेली आहे. आता हे स्टँड ऑपरेट कसं होतं ते आपण बघू. जवळजवळ ही गाडी आपली फिटमेंट झालेली आहे. स्टँड वरती एकदम व्यवस्थित लावली. हा रॉड याच्यात अडकवायचा आहे आणि मेकॅनिकली हा वरती उचलायचा प्रयत्न. हे झाल्यानंतर हा रॉड काढला. याच्यात एक लॉक दिलेलं आहे आम्ही की ज्याच्याने ही जी गाडी आहे किंवा हे स्टँड तुम्ही किती याला पायाने मारायचा प्रयत्न केला किंवा बाहेर काढायचा प्रयत्न केला तर हा निघणार नाहीये. आता आपल्याला गाडी वॉश करायला ऑलमोस्ट हा जो एरिया आहे हा भरपूर मिळालेला आहे. जर चेक केलं आपण तर हे 3-3.5 फूट आपल्याला याची हाईट मिळालेली आहे आता जनरली की वॉश करायला. ही जी एरिया जो आहे हा कव्हर अप, जो डस्टी एरिया असतो तो कव्हर अप करता येतो. हा झाला मागची बाजू, म्हणजे याच्यामुळे मागचं व्हील जे आहे ते एकदम फ्री होऊन जाते आणि जमिनीपासून हे व्हील ऑलमोस्ट साधारण 1.5 फूट 1 ते 1.5 फूट हा वरती राहतोय. हा झाला मागची बाजू. आता ह्या स्टँडला या गाडीला जर मी इकडे प्रेस केलं तर ही गाडी वरती उचलली जाणार आहे. आणि ऑलमोस्ट म्हणजे जर हे चेक केला तर पुढचं चाक आणि इंजिनचा भाग जो आपल्याला कव्हर अप होत नाही किंवा जिथे घाण या एरिया या सेगमेंटमध्ये जी घाण असते ती आपल्याला लवकर निघत नाही किंवा दिसत नाहीये, ते हे दिसलं जाते. आणि पुढचं चाक ऑलमोस्ट जर म्हटलं तर हे 3 ते 3.5 फूट वरती येऊन जाते. ज्याच्याने आपल्याला वॉश करायला म्हणजे जे आपण गाडीला स्प्रे वगैरे जर मारायचा म्हटला, जे आपण केमिकल स्प्रे किंवा फोमिंग जरी करायचा म्हटला तर इझिली ऑपरेशन होते, सोप्या याच्यात काम होते. फॉर एक्झाम्पल जर आपण हे बघितलं तर इथे आपण सर्व केमिकल जे स्प्रे आहे
तो केमिकल स्प्रे केला जातोय. हा आता एक आपण केमिकल स्प्रे केलाय. आता आपण हे वॉश करून बघायचा प्रयत्न करू की वॉशिंग केल्यानंतर आपल्याला काय म्हणजे वॉशिंग करताना अडचण काय येते का. जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तुम्हाला हा एरिया जो आहे सेम प्रकार हे जे हँडल आहे तर पूर्ण हा एरिया कव्हर झाल्यानंतर आता इंजिनचा जो भाग आहे इंजिनचा जो पार्ट म्हणतोय आपण जास्त करून जर जवळनं बघाल तुम्ही तर हा ऑलमोस्ट या कंडिशनला इथे पूर्णपणे हाईट मिळते. म्हणजे जर तसं प्रत्यक्षात जर बघितलं तर गाडी जवळजवळ ही 45 डिग्री वरती झालेली आहे जमिनीपासनं. ज्याचा जो फायदा आहे गाडी वॉश करणारा जो व्यक्ती आहे त्याला वाकणं म्हणजे खाली वाकून धुणं हा जो ड्रॉबॅक म्हणजे उपयोगात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्ही बघितलं गाडी धुण्यासाठी आपल्याला कुठल्या पद्धतीने जे अतिश्रम जे करायचे म्हणतात ते करायची गरज नाहीये. या स्टँडला परत आपण हे केलं. बऱ्याच जणांचा विषय असेल की गाडी पडेल तर किती तुम्ही गाडीला हे केलं. आता फॉर एक्झाम्पल मध्ये मी गाडी दाखवतोय की किती तुम्ही याला हलवा गाडी पडत नाहीये. त्यामुळे गाडी पडणं हा विषय नाहीये याच्यामध्ये. सेकंडली जरी मी वरती जरी गाडी घेतली अशी आणि हिला किती जरी हे केलं तरी ही गाडी पडत नाहीये. या स्ट्रक्चर मध्ये आपण जी पिन लावलेली आहे या पिनमुळे आपण किती याला खाली घ्यायचा प्रयत्न केला तर हे खाली येत नाहीये. जी लॉकिंग सिस्टम आपण याला प्रोव्हाइड केलेली आहे. म्हणजे ह्या गाडीने जेव्हा आपण हे करतोय जर आता हे स्ट्रक्चर जे आहे हे स्ट्रक्चर ह्या ज्या फ्रेमवरती आहे त्या फ्रेमला आपण एक लॉक केलेलं आहे. ज्यावेळेला आपल्याला गाडी खाली घ्यायची आहे तर नॉर्मली ही जी लॉक आहे हा काढणे आहे. एक हात थोडासा मागे धरून ठेवायचा किंवा नाही धरलं तरी काही अडचण नाहीये. पण मागे कॅरियरला जर पकडलं तर अतिशय चांगलं. आणि ही गाडी तुमची खाली. अशा पद्धतीने तुम्ही टू व्हीलर वॉश प्रॉपरली करू शकता. म्हणजे ज्या अडचणी येतात आपल्याला इंजिन वॉश करणे किंवा गाडी आपण त्यासाठी पाडतोय आणि त्यामुळे फायबर पार्ट जे ते खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर ह्या
ज्या चुका आहेत या टाळण्यासाठी हे स्ट्रक्चर आपण मार्केटमध्ये आणतोय. हे स्ट्रक्चर मेकॅनिकल वर्किंग आहे, याला कुठलाही इलेक्ट्रिकल सप्लाय किंवा हायड्रोलिक सिस्टीम केलेली नाहीये. एक ग्रॅव्हिटी ऑफ फोर्स याच्यावरती हे काम करते. हे जे आहे हे स्ट्रक्चर फक्त उचलायचं आहे. एक लॉक पिन आहे, ती लॉक पिन लावून टाकायची आहे आणि हा बार बाजूला ठेवून द्यायचा आहे. याच्यामुळे गाडी जी आहे तुमची ही एवढी इन्क्लाइन आणि एवढं मागची बाजू, या दोन गोष्टी याच्याने सॉल्व्ह होत आहेत. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. भेटू नवीन व्हिडिओ सहित नक्कीच. बाय.